chance in let Kabir Memorial Cup in last ball. Pankaj Mali on hat trick now. Here he go. Ball this time copybook style push. And there is a direct hit, but batsman safe in. Nice throw from Atish Patil. Nicely throw from Atish Patil, but meanwhile batsman gets one. His score is 1 for the loss of 2 wickets, and this is the eventful over start from Pankaj Mali. Mali turn. Ball this time tried to swing down to leg side, white signal from umpire. 2 for the loss of 2 wickets. Very shaky start here. Sukhdev on his strike. Pankaj Mali, right arm over the stumps. Ball this time is in the air, could be caught. Oh, he's dropped. Dropped by the fielder. This time put away nicely all the way to the boundary for 4. Beats him outside the off stump. That marks end of the first over. His score is 7 for the loss of 2 wickets. देव गेंदबाजी में आतिश माली को लगाए। आतिश बामड़े बहुत दिनों के बाद वापसी की और पिछले सीजन में पहला अर्धशतक आतिश बामड़े के नाम था। इस सीजन में सचिन बुइड के नाम है। बहुत ही खूबसूरत मौसम, ठंडी हवा चलती भी, सूरज आबोताब से चमक रहा है। आतिश बामड़े पहली गेंद बहुत खूबसूरत गेंद, बल्ले के करीब से चली गई विकेट कीपर के पास। क्या शुरुआत की है BC4 सिटी क्रिकेट में। आतिश बामड़े राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए फिर से अच्छी गेंद, और देखना है क्या कुछ हुआ। यस, इज गॉन, बोल्ड हो गए वहां पर।
ये डीजे मैन जबरदस्त है, अपनी मर्जी से बजाते हैं। 7 रन 3 विकेटों के नुकसान पर अब कठिनाइयां बढ़ती हुई। अगली 2 टीमों को मैं टॉस के लिए आवाज़ दूंगा। RD 4440 के कैप्टन विनोद पाटिल, जोगेंद्र पाटिल उर्फ बारक्या भाई फेम टीम, और विक्टोरियन के कैप्टन, दोनों को टॉस बॉक्स से जुड़ जाना है। इस मरतबा हुक किया है, खाली क्षेत्र है, कोशिश बढ़िया हुई थी वहां पर, 2 रन बना लिए बैट्समैन जितेश ने। जितेश का खाता खुला, कुल स्कोर 9 रन 3 विकेटों के नुकसान पर, 9 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। अच्छा बाउंसर कान के पास से जाता हुआ बैट्समैन को झिंग झिंग झिंगाट का गाना सुनाता हुआ पहुंचा विकेट कीपर के पास। आतिश बामड़े राइट आर्म ओवर द स्टंप जा रहे। इस मरतबा बहुत ही बढ़िया शॉट, वाइड इज फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। रन हो चुके हैं और 3 विकेटें गिरी है, जबकि ओवर नंबर 2 चल रहा है। 2 बहुत ही अच्छे स्ट्रोक्स खेले जितेश ने। कमाल का शॉट खेला था, गेंद की लाइन के अंदर आकर। गेंद आ चुकी है अंपायर राजकुमार। अंपायर हमारे काफी मशहूर राजकुमार पाटिल। फिल्मों में राजकुमार तो अजीब थे, यानी कबड्डी खेलना हमारी शान के खिलाफ। फिर से ऊपर लगी है, लेकिन कैरी नहीं हुई, सड़क गई पीछे तेज आउटफील्ड पे, 4 रन। जब आपकी किस्मत ना खा लिया डीजे मैन ने भी। स्कोर 17 पे पहुंचा है 3 विकेटों के नुकसान पर। टॉपेज लगा था और आतिश बामड़े बदकिस्मत रहे थे, और जब आपकी किस्मत खराब हो तो आप ऊंट पे भी बैठे तो आपको चूटी काट ले। कहीं अब मेहमान हमारे वीआईपी डाइस पे, सभी का इस्तकबाल है, हार्दिक स्वागत है। 2 ओवर की समाप्ति, रन बने 17, विकेटें गिरी है 3। वॉइस ऑफ महाराष्ट्र पब्लिक फिगर कमेंट्री के डॉक्टर गवली सर हैं हमारे साथ। आज वो अपना कीमती समय दे रहे हैं गावदेवी चषक को। अक्षय मडवी इस वक्त लॉन्ग ऑफ बाउंड्री पे आते हुए, सीजन का पहला कैच अक्षय मडवी ने पकड़ा था। और सीजन के पहले शिकार भी हुए थे उमर खान। गेंदबाजी के लिए तैयार उज्जवल पाटिल ने इस सीजन में सबसे पहले विकेट मेडन किया। विकेट मेडन पहला डालने का श्रेय उज्जवल को। इस मरतबा स्विच हिट की कोशिश वाइड घोषित किया अंपायर ने। पिछले सीजन की बात करें तो फाइक अंसारी ने सबसे पहले विकेट मेडन डाला था। इस सीजन में ये रिकॉर्ड उज्जवल पाटिल के नाम है। 1 रन से स्कोर 18 पे पहुंचा है, 18।
ओहो क्या शॉट खेला है, 6 रन। गेंदबाजों के लिए बहुत आसान है, हालांकि गेंदबाजी के लिए भी दम है। जहां पर गेंदें तेज आती है वहां शॉट जमाना बहुत आसान हो जाता है। स्विच हिट किया था, 6 रन से स्कोर उछलता पहुंचा है 24 पे। हमारे बीच माजी उप सरपंच पिंपलास पंकज गरज साहब, जो कि जय मसोबा पिंपलास के स्पॉन्सर भी हैं, उनका हार्दिक स्वागत है। अंकुश भोईर समाज सेवक पिंपलास, कुंडलिक पाटिल राष्ट्रवादी युवक कांग्रेस भिवंडी तालुका अध्यक्ष ग्रामीण, ये सभी का हम हार्दिक स्वागत करते हैं। मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू। खेल की शुरुआत, स्कोर है इस वक्त 24 रन। टॉस हार के पहले बल्लेबाजी कर रही है और ओवर नंबर 3 का खेल चल रहा है। RD 440 के कैप्टन और विक्टोरियन के कैप्टन, दोनों के बीच मुकाबला रहा था JB कप भिनार में, जहां पर RD ने विक्टोरियन को शिकस्त दी। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, ओ अच्छी गेंद, ऑफिस हिप्स खेलना चाहते थे, ऊपर लगी थी, सवाल जरूर पूछा। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 25 लेग बाय। तीनों लेजेंड अंपायर, चारों लेजेंड अंपायर इस टूर्नामेंट में, राजकुमार, अजीम अब्दुल्ले, कूल अंपायर गोकुलदास पाटिल और शकील कुट्टी, साउथ इंडियन। फुल टॉस गेंद, घी का लड्डू, स्विंग कर दिया ऑन साइड में, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर, 6 रन। दो चौके, एक सिक्सर, कुल मिलाकर 18 पे खेल रहे हैं और कुल स्कोर को पहुंचा दिया है 31 रन। 3 विकेट, 3 विकेट बहुत जल्दी जल्दी गिरे थे। 20 पे बल्लेबाजी कर रहे हैं, 18 पे बल्लेबाजी कर रहे हैं जितेश। कुछ आके कहा है उज्जवल पाटिल से, कप्तान ने। परेश भी आज टीम में नजर आ रहे हैं। एक और स्विंग किया, लेकिन सेफ लैंडिंग होती हुई 1 रन जरूर बना है। अच्छा थ्रो पहुंचा था डीप से आतिश बामड़े का। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 32 पे पहुंचा है। 32 ओवर नंबर 3 चलता हुआ, 3 विकेट गिरे, ओवर नंबर 3 चल रहा है। ओ निकल के मारने की कोशिश, बीमर, नो बॉल। 1+1, 2 रन आते हुए स्कोर में और फ्री हिट भी है। कुल मिलाकर 34 पे पहुंचा है स्कोर। रिव्यू मांगा है, फील्डिंग साइड ने रिव्यू मांगा है। हमारे तीसरे अंपायर गोकुलदास पाटिल, फील्डिंग साइड ने रिव्यू मांगा है। देखना है क्या निर्णय देते हैं गोकुलदास पाटिल। बीमर है, फील्डिंग साइड का रिव्यू ज़ाया होता हुआ और 2 रन से स्कोर 34 पे पहुंचा है। फ्री हिट है। उज्जवल पाटिल कहीं ना कहीं रफ्तार ज़्यादा करने में
अपनी लेन से भटक रहे। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए फ्री हिट है। इसके बाद आरडी 440 विक्टोरियन और आखिर में सोना देवी लॉजिस्टिक और इस मैच की विजेता टीम। यॉर्कर लेन की गेंद थी, खोद के निकाला, बढ़िया ड्राइव, थोड़ा स्लॉपी वर्क आतिश पाटिल की तरफ से। 2 रन आते हुए स्कोर में 36 पे पहुंचा है स्कोर 36। अच्छा ड्राइव, फिर से लॉन्ग ऑन पे 1 रन। 1 रन से 37 रन 3 ओवर की समाप्ति पे 3 विकेट। बचे हुए 3 ओवर में क्या होता है ये आइए सुनते हैं। वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गौरी। एक की रनर्स टॉस के लिए आना है। आतिश भामरे ते गोलंदाजी करण्यासाठी। हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल। एक अवांतर धाव मिळते। धावसंख्या झाली 38। जय भोलेनाथ सरळीपाडा विरुद्ध भरत स्पोर्ट्स वळपाडा या 2 संघामधील हा सामना आपण पाहतोय। आतिश राईट आर्म याला हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला होता, मात्र बॅटला हलकासा स्पर्श झाला होता असं वाटलं होतं, मात्र पंचांचा बाईटचा इशारा येतोय। पडल्यानंतर बाउन्स झाला होता, हुक करण्याचा जो प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि पंचांचा या ठिकाणी बाईटचा इशारा, एक अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या वाढते। धावसंख्या झालेली 39। आतिश पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय। ऑन द भावेत फटका खेळलेला आणि एक सॉफ्ट डिसमिसल, सहज सोपा सुंदर झेल।
गोलंदाजीसाठी मार्गस्थ होतोय पिंपलास गावाच्या टोकाकडून. पुन्हा एकदा टॉप एज, चेंडू हवेत आणि यावेळेला मात्र कॉलिंग झालं होतं आणि आतिश भामरे स्वतः झेल घेतोय. हे फार महत्वाचं आहे, कॉलिंग झालं. आणि आता मात्र आतिश भामरे हॅट्रिक पूर्ण करते का बघायचं आहे. विकेट हॅट्रिक पूर्ण करते का बघायचं आहे आतिश भामरे, कारण लागोपाठ 2 फलंदाज बाद केलेले आहेत आणि आता मात्र फलंदाजी करण्यासाठी येतोय सागर भोईर. सागर भोईर नॉन स्ट्रायकरला उभा असणारे, फलंदाजी करण्यासाठी सज्ज होणारे केतन. त्याला फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे मात्र मिड विकेट सीमारेखा क्लिअर होते. डीप वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. जय भोलेनाथ सरवलीपाडा विरुद्ध भरत स्पोर्ट वळपाडा. महेश पाटील फॅम टीम, भरत स्पोर्ट्स आणि शरद भोईर फॅम टीम. जय भोलेनाथ सरवलीपाडा 2 संघामधील सामना आपण पाहतोय. जियान्स एंटरप्राइजेस तसेच आमचे सुरजची भोईर यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा. याला मात्र पुलचा फटका आणि पॉवरफुल डीप मिड विकेट सीमापार षटकार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. म्हणतात याची प्रचिती आलेली आहे. लागोपाठ 2 फलंदाज बाद केले, हॅट्रिकर होता, त्यानंतर लागोपाठ 2 षटकार लगावले आणि आता मात्र एक चांगल्या धावसंख्येत प्रवेश आणि 50चा आकडा सुद्धा पार झालेला आहे. 51 धावा दिल्या. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. 51 धावा झालेल्या आहेत. या षटकाला चेंडू टाकून झालेले आहेत, 5 चेंडू टाकून झालेले आहेत. शेवटचा चेंडू आहे. 51 धावा झालेल्या आहेत. क्रिकेट एक अनिश्चितीचा खेळ आहे. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा आपण बघितलेला आहे. श्रीलंकेचा धनंजयने हॅट्रिक केली, विकेट हॅट्रिक केली आणि पुढच्या षटकात पोलार्डने 6 चेंडूमध्ये 6 सीमारेषेच्या बाहेर फेकून दिले, 6 षटकार लगावले. म्हणूनच क्रिकेटला एक अनिश्चितीचा खेळ संबोधलं जातं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चितीने भरलेला खेळ आहे. कित्येक वेळेला आपण पाहतोय की विजयाच्या उंबरठ्यावर असणारा संघ अनपेक्षित पराभूत होतो, तर कित्येक वेळेला पराभवाच्या खाईच जाणारा संघ अनपेक्षित विजय प्राप्त करतो. म्हणून क्रिकेटला इतकं ग्लॅमर आहे. आज टेनिस क्रिकेटला सुद्धा खूपच महत्त्व आलेलं आहे. ज्याप्रमाणे लेदर क्रिकेट आपण पाहतोय त्याप्रमाणे टेनिस क्रिकेटला सुद्धा खूप ग्लॅमर आहे आणि सर्वात जास्त क्रिकेट ही भिवंडीमध्येच खेळलं जातं. टेनिस विश्वाचा आपण विचार जर केला तर आतिश याला मला फटका खेळलाय, पंच केलेला आहे चेंडूला कव्हरच्या दिशेने आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. बोलणार आहोत कारण आमच्या मान्यवर कक्षामध्ये की भारतीय संस्कृतीच मुळात आहे की अतिथी देवो भव. सर्वप्रथम आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत जय मसोबा पिंपलास संघाचे सर्वा तसेच माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिंपलास पंकजी घरत यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. क्रिकेटशी त्यांचं खूप अतूट नातं आहे. एक सामाजिक समाजसेवक पिंपलास. येस.
भिवंडी तालुका अध्यक्ष आहेत आणि आत्ताच आपण बघितलं तर मागच्या आठवड्यात त्यांच्या विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आणि भव्य कुस्त्या राजमाता जिजा फाउंडेशन संस्थापक योगेशजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान करायचा आहे. थोडीशी एक इंजुरी झालेली आहे. पंकजी घरत थोड्या वेळासाठी आमच्यातून रजा घेताना पण ते नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित असतील. त्यांचं सुद्धा खूप सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे स्पर्धेसाठी. खास करून ग्रामपंचायत पिंपलास यांचं बी खूप आभार व्यक्त करतोय. त्यांचं खूप मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. त्यानंतर इंद्रपालजी मस्के, सचिनजी मस्के यांचं सुद्धा खूप मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे स्पर्धा संपन्न करण्यासाठी. त्यांचेही खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात जियांस एंटरप्राइजेस आणि याचे मुख्य आयोजक आहेत सुरजजी भोईर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सिटी क्रिकेट पाहतोय आपण आज मध्ये ग्रामीण परिसरामध्ये सिटी क्रिकेट पाहतोय. खेळ थोड्या वेळासाठी थांबलेला आहे. मला वाटतं क्षेत्ररक्षक आहे त्यावेळी दुखापत झालेली आहे पण पंचांनी लगेच सामना सुरू करायचा आहे कारण यानंतर अजूनही 2 सामने होणार आहेत. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. म्हटले दुखापत झालेली आहे क्षेत्ररक्षकाला त्यामुळे 12th मॅन या ठिकाणी जाणार आहे मैदानात. यस, विजयजी भोईर पिंपलासगावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रमोद म्हात्रे यांचे मान्यवर कक्षामध्ये आगमन झाले आणि बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समनसाठी जे आम्हाला आकर्षक ट्रॉफी त्यांनी स्पॉन्सर केल्यात अर्थात PM म्हणून त्यांची परिचित आहेत त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. एक यंग अँड डॅशिंग अंदाज याला शॉर्ट टर्म पुलचा फटका कंट्रोल पुल शॉट चेंडू सरळ जातोय ते मिड विकेटला. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावाने धावसंख्या वाढतोय. धावसंख्या होती 56 56. अंतिम षटक आहे. यानंतर RD ओडी आणि विक्टोरियन दोन्ही कॅप्टननी टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. याला मात्र ताकदवर फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच अजीम अमदुल्ला यांचा इशारा येतोय. वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या वाढते 57 57. अंतिम षटक हे मार्गस्थ आपण सामना पाहतोय जय भोलेनाथ सरळपाडा विरुद्ध भरत स्पोर्ट्स वळपाडा. 6वं षटक हे मार्गस्थ आहे. 6 षटकांचा हा निर्धारित सामना. 6 षटकांची ही मॅच. यस, 5वं षटक हे मार्गस्थ आहे. 5वं षटक हे मार्गस्थ आहे.
यावर आता फुलटा चेंडू हा तसा फायदा उचलता आलेला नाही. चेंडू मिड विकेटला जातोय. डीपमध्ये जोपर्यंत चेंडू अडवला जातोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 58, 58. नक्की जय भोलेनाथ सरोलीपाडा हा संघ 70+ कडे पाहत असणार आहे आणि आज सकाळपासून आपण पाहतोय 70+ ही धावसंख्या पार केली जाते. यापूर्वीचा सामना आपण बघितला. सोनादेवी टेमघर संघाने यशस्वी पाठलाग केला होता 70+ धावसंख्येचा. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि अराउंड दी लेग त्रिफळाची सागर होईल. होता परफेक्ट यॉर्कर चेंडू होता आणि स्वीप करण्याच्या प्रयत्नात त्रिफळाची झालेला आहे. क्लीन बोल्ड झालेला आहे सागर भोईर. यस शंभू मुकादम पिंपलास गावचे समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते आपणही मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक सूरज भोईर तसेच झियान्स एंटरप्राइजेस यांच्या वतीने आपलं जय गावदेव चषक बापगाव यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. जय गावदेव चषक बापगाव 2021 ही स्पर्धा आपण पाहतोय. उज्ज्वल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्गस्थ होतोय. अतिशय वेगवान मारा करतोय. तिखट मारा बघायला मिळतोय. भेदक गोलंदाजी बघायला मिळतोय. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे निखिल. निखिलसाठी क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं काही बदल नाही. 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी त्यामध्ये एक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट फाईन लेग आणि बाकी 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. याला मात्र खाली राहिला होता चेंडू. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये धावत असा येत नाही. दुसरी धाव मात्र घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 59, 59. उज्ज्वल राईट आर्म. यावेळेला मात्र फटका खेळलेला आहे. गॅप मधून चेंडू जाणार आहे. काय प्लेसमेंट आहे. जबरदस्त फटका आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. झाल्यात. अजूनही एकच षटकाचा खेळ बाकी आहे. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 63. फलंदाज जरी बाद झाले असले 6 फलंदाज बाद झालेले आहेत. पण केतन मात्र एक चांगली फलंदाजी करताना दिसतोय. 21 धावांवर केतन खेळतोय. त्यामध्ये 2 षटकार लागवलेले आहेत, 2 चौकार लागवलेले आहेत आणि निखिल त्याला चांगल्या प्रकारे साथ देतोय. धावसंख्या आहे 63. जय भोलेनाथ सरोलीपाडा विरुद्ध भारत स्पोर्ट्स वळपाडा या 2 संघामधील आपण सामना पाहतोय. जय गावदेवी चषक बापगाव 2021. नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक सूरजजी भोईर यांची प्रशंसा करायची तितकी थोडकीच आहे. कारण दुसऱ्या गावी जाऊन मैदान स्पर्धेचं आयोजन करणं तितकंसं सोपं नाहीये. खूप मोठी हिंमत त्यांनी दाखवलेली आहे आणि सुसज्ज असं उत्कृष्ट आयोजन त्यांनी केलेलं आहे. याला हुक करण्याचा प्रयत्न मात्र ज्या ठिकाणी खेळायचं होतं त्या ठिकाणी चेंडू जात नाहीये. थर्ड मॅनला जातोय. तर मी सांगितलं होतं की सूरजजी भोईर यांनी जी हिंमत दाखवलेली आहे, दुसऱ्या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलं, दुसऱ्या मध्ये पिंपलास या गावी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि त्यांना खूप चांगली साथ या ठिकाणी दिलेली आहे ग्रामपंचायत पिंपलासच्या माध्यमातून. मग सरपंच असोत, उपसरपंच असोत, ग्रामपंचायत सदस्य असोत, त्यानंतर इंद्रपाल म्हस्के, सचिन म्हस्के यांचं सुद्धा खूप तोलामोलाचं सहकार्य त्यांना लाभलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट स्पर्धा BC4 फॉर्मॅटच्या माध्यमातून ही स्पर्धा. शॉर्ट बॉल पुल केलेला आणि पॉवरफुल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर दर्जेदार षटकार.
तो केतन आणि हा चौथा सामना आहे 70+ मध्ये झालेला आहे. म्हणजे ही खेळपट्टी फलंदाजीला पोषक ठरलेली आहे. आणि यापूर्वीचा सामना आपण बघितला 70 पेक्षा जास्त धावा जमवल्या होत्या. जय मसोबा पिंपलास संघाने जो पंकज घरत यांचा संघ होता तो संघ पराभूत झाला होता. कारण त्या सामन्याचं वैशिष्ट्य असं ठरलं होतं की फलंदाजाने जे गमावलं ते मात्र गोलंदाजाने गमावलं. फलंदाजाने गमावलेलं गोलंदाजाने गमावलं. फलंदाजी अतिशय चांगली होती. पंच मागणी करतायत, चेंडूची मागणी करतायत. सत्तर धावा झालेल्या आहेत. आपण पाहतोय 70चा आकडा पार केला. 76 धावा झाल्या. 76 70 धावा झालेल्या आहेत. यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट. हा चेंडू सुद्धा सीमारेच्या बाहेर जातो का बघायचं आहे. मात्र वाईड ऑफ लॉंग ऑनला एक चांगला झेल. कीर्तन याची खेळी संपुष्टात झालेली आहे. कीर्तन यांनी 3 षटकार लगावले. 27 धावांची खेळी केली. 7 चेंडूंचा सामना केला. 7 चेंडूचा सामना केला आणि 27 धावांची खेळी केली. काय फलंदाजी केलेली आहे. आपण जर स्ट्राईक रेट बघितलं 350 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा जमवलेल्या आहेत. कारण 7 चेंडूमध्ये 27 धावा, त्यामध्ये 3 उत्तुंग षटकार आणि 2 कलात्मक फटके बघायला मिळाले. आणि डावाला सुद्धा आकार दिलेला आहे. यस मित्रांनो, आपण जे लाईव्ह पाहतात त्यानंतर नक्कीच त्यावर चर्चा होईल. यावेळेला मात्र चेंडू हा डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 51 धाव मिळते. धावसंख्या होते 71. 10 क्रिक लाईव्ह. आणि नक्कीच आमचे कुंडलिकजी पाटील यांचं खरं तर मनापासून खूप खूप मी आभार व्यक्त करतोय. राष्ट्रवादी युवकचे जे तालुका अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच विद्यमाने त्यांनी जी स्पॉन्सरशिप दिलेली आहे त्यांचं खरं तर मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतोय. आमचे सुरजी भोईर यांच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतोय. कारण जे लाईव्ह जे त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे आणि अतिशय दर्जेदार प्रक्षेपण 10 क्रिकच्या माध्यमातून आपण पाहतोय. आतिश पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. याला पुन्हा एकदा टायमिंग साधता आलेलं नाही. चेंडू शॉर्ट कव्हरला आहे. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या वाढते जयबोलना सरळपाडा संघाची. 74 अंतिम षटक हे मार्गस्थ आहे. आणि खेळपट्टी जी आहे फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टी ठरली आहे. सुरुवातीपासून पाहते हा चौथा सामना आहे 70+ धावसंख्येकडे वाटचाल करणारा. 70 पेक्षा जास्त धावा चौथ्या सामन्यामध्ये बघायला मिळतात. म्हणजे गोलंदाजांवर एक प्रकारे प्रेशर राहिलेलं आहे मेजर खान. आणि प्रेक्षकांनाही तसे हाय स्कोरिंग सामने बघायला आवडत असतात. डावी उजवी जोडी खेळपट्टीवर असल्यामुळे क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करावा लागतोय. आतिश पाटील यावेळेला मात्र भिरकावून दिलेला आहे आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. उत्तुंग असा हा षटकार.
और टॉस होने जा रहा है। 2 ओवर मैंडेटरी पावर प्ले रहेगा, 5 ओवर का मुकाबला है। एक तरफ जियांस इंटरप्राइजर्स और एक तरफ जय गावदेवी चषक। आया है जियांस इंटरप्राइजर्स। बहुत धन्यवाद सर, आपसे निवेदन है मंच की शोभा। हिमांशु पाटिल, इस सीजन में आरडी 444 जबरदस्त खेल रही, 2 कप की विजेता है, 1 की रनर्स है। यहाँ पर आप आए, ग्राउंड बहुत ही खूबसूरत है, लश ग्रीन आउटफील्ड है। पहले तो ये बताइए, टॉस जीता है, क्या करेंगे? फील्डिंग करेंगे। कारण बता सकते हैं? किरण नहीं है आज, तो इस वजह से फील्डिंग करके कम से कम रन चेस करके बैट्समैन पूरे चेस करेंगे हम लोग। शोएब मेमन की टीम ने सुबह बालाजी जैसी मजबूत टीम को शिकस्त दी है, तो एक माइंड सेट करके आए होंगे कि 5 ओवर में कहाँ तक रोकना है। लास्ट टाइम हमने उनसे खेला था चैलेंज में, तो हम लोग को भी बहुत तकलीफ हुई थी उनसे खेलने का। अच्छी टीम है, ज़्यादा से ज़्यादा कम से कम रन में रोकने की कोशिश करेंगे। ऑल द बेस्ट, ये अच्छे कप्तान की निशानी है। शोएब, पहले ये बताइए कि पहला मैच जीतकर टीम का मॉरल काफ़ी ऊंचा हुआ है और वाकई में टीम बहुत अच्छा खेल रही है। हार जीत तो पार्ट ऑफ गेम है। अब अगर आप टॉस जीतते तो क्या करते? फील्डिंग ही करने का प्लान। लेकिन अब बल्लेबाजी की, तो शोएब क्या लगता है टीम में कोई चेंजेस किए? नहीं, कोई चेंजेस नहीं है, सेम टीम उतर रही है और कोशिश यही करेंगे कि अच्छा एक वापस बैटिंग मोमेंटम बनाए, जो मोमेंटम के साथ गेम खेल के गए यहाँ से। और कोशिश ये है कि 5 ओवर में अगर 60 तक चले आता है तो गेम बहुत अच्छा होगा फिर से। और ये बताइए कि सबसे ज़्यादा किस बैट्समैन से आप अपेक्षा रख? देखिए, सभी बैट्समैन अच्छे हैं, कुछ बैट्समैन अनफॉर्म में, बाकी 2 से 3 बैट्समैन हैं जो करंटली बहुत अच्छा खेल भी रहे हैं, उनके ऊपर पूरा डिपेंड है टीम। उम्मीद करें कि जेबी कप में जो टक्कर आपने दी थी वही टक्कर हम देखने जा रहे हैं और आप जीतने जा रहे हैं। पूरी कोशिश करेंगे जीतने की। इसके पहले भी हमने आरडी के सामने खेला, एक अच्छा फाइट दिया, अनफॉर्चुनेटली वहाँ पे हमने कुछ मिस्टेक्स की और गेम हार गए। आज वही चीज़ को नज़र में रख के चलेंगे और अच्छा क्रिकेट खेलेंगे। अब कोशिश ये करेंगे कि यहाँ से जीत के जाए। All the best. The news from the toss box is RD 444 won the toss and elected ball first. बंटी छिलके हमारे बीच में, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं और रिक्वेस्ट है आपको हमारे वीआईपी मंच पे आना है। RD 444 विनोद पाटिल, जोगेंद्र पाटिल उर्फ बाड़का भाई और बंटी छिलके फैम टीम है। थैंक यू भावे सर। तो आज के दिन का ये चौथा मुकाबला जिसकी पहली इनिंग समाप्त हुई और क्या बढ़िया बल्लेबाजी की यहाँ पर जय भोलेनाथ सरोली पाड़ा के बल्लेबाजों ने। खास करके अगर हम निखिल की बात करें तो जिन्होंने बहुत बढ़िया बल्लेबाजी की, 27 रन बनाए, सॉरी केतन ने बनाए 27 रन। खेल की शुरुआत होती हुई पहले ओवर में सागर भोईर को बुलाया गया है। पहली गेंद वहां पर देखना, इस गेंद को मिड विकेट की दिशा में खेला है आतिश ने, दूर से खिलाड़ी आते हुए नहीं रोक पाएंगे गेंद को और गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। चौके के साथ अपना और अपनी टीम का खाता खोलते हुए एक अच्छा टोटल ज़रूर खड़े किया यहाँ पर जय भोलेनाथ सरोली पाड़ा ने। 81 रनों का टारगेट दिया है भरत स्पोर्ट्स को। इसके बाद हम देखेंगे विक्टोरियन स्पोर्ट्स और
RD 444 के बीच में अगला मुकाबला रहेगा। विक्टोरियन की बात हम करें तो आज के दिन पहला मुकाबला उन्होंने खेला और बालाजी स्पोर्ट्स को शिकस्त दी। क्या कमाल की बल्लेबाजी की थी मोनिश और रज़ाक ने, जहां पर रज़ाक मैन ऑफ द मैच रहे थे। तो ये चौथा मुकाबला चलता हुआ भरत स्पोर्ट्स और जय भोलेनाथ सरोलीपाड़ा के बीच में। इस बार फुल टॉस गेंद वहां पर देखना है, खाली क्षेत्र में इस गेंद को खेला इस बार आतिश ने। यह गेंद भी बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। बहुत बढ़िया स्ट्रोक एक बार फिर से आता हुआ वहां पर आतिश बामरे के बल्ले से। फुल टॉस गेंद थी और से मिड विकेट की दिशा में खेला इस बार। बैक टू बैक 2 गेंदों के ऊपर 2 बाउंड्री आती हुई। अगर हम पहली 2 गेंदों की बात करें तो जिस तरह से शुरुआत चाहिए था भरत स्पोर्ट्स को, उसी तरह की शुरुआत यहां दिलाई है आतिश ने। एक बार फिर से फुल टॉस गेंद वहां पर देखना है, फाइनल की दिशा में इस बार खेला है। बीमर गेंद इस बार रहेंगी। 5 रन आ गए इस गेंद के ऊपर, चौकों की हैट्रिक लगाते हुए आतिश बामरे। भवानी शिवरायांची आई भवानी शिवरायांची मोडेल पण वाकणार नाही सातांची आगरी कोल्यांची। सागर भोईर फुल टॉस गेंदे खिलाए जा रहे हैं और बल्लेबाज आतिश बामरे उसका फायदा उठाते हुए बीमर गेंद कर बैठे थे। इस बार फिर हिट का इशारा देखना है यहाँ पर अब किस तरह से गेंद करेंगे सागर भोईर। इस बार अच्छी गेंद वहां पर तेज तरार गेंद रही थी। क्रॉस बैटर स्ट्रोक खेलने की कोशिश की थी आतिश ने। अच्छी वापसी कहना होगी इस बार रही सागर भोईर की, जहां पिछली 2 गेंदों के ऊपर उन्होंने 13 रन खर्च किए। इस बार अच्छी वापसी देखने को मिली। गुड लेंथ के ऊपर गेंद को पिचअप कराया था। इस बार स्वीप करने की कोशिश की वहां पर आतिश ने। देखना है 1 रन पूरा किया, दूसरे के लिए वहां पर पलट चुके। बहुत दूर से खिलाड़ी आ रहे थे, वही देखते हुए वहां पर दोनों ही बल्लेबाजों ने अपने कदमों को तेज किया और सिंगल को डबल में कन्वर्ट किया। इस बार ऑन दी अप खेलने की कोशिश की वहां पर आतिश बामरे ने, सही तरीके से खेल नहीं पाए थे। 1 ही रन आएगा इस गेंद के ऊपर। स्कोर धीमे से आगे खिसकता हुआ इस 1 रन की मदद से 16 रन। दूसरी इनिंग का पहला ओवर इस वक्त चलता हुआ। एक फ्लाइंग स्टार्ट मिलती हुई भरत स्पोर्ट्स को, जहां पर हम देख सकते हैं कि आतिश बामरे बहुत बढ़िया बल्लेबाजी करे। इस बार सामना करेंगे वैभव। इस बार अच्छी गेंद वहां पर देखना है, खोद कर इस गेंद को निकाला है वहां पर वैभव ने। साबित हुए यहाँ पर सागर भोईर। अपने पहले ओवर में 17 रन लुटाए उन्होंने। अगला जो मुकाबला रहेगा विक्टोरियन स्पोर्ट्स और RD 444 के बीच में, वो भी मुकाबला 6-6 ओवर का ही रहेगा। तो अच्छी शुरुआत यहाँ पर मिलती हुई भरत स्पोर्ट्स को। जिस तरह से शुरुआत मिलनी चाहिए तो उसी तरह की शुरुआत मिली, फ्लाइंग स्टार्ट मिलता हुआ। क्योंकि हम टारगेट देखें तो 81 रन, एक बहुत बढ़िया टोटल ज़रूर खड़े किया, लेकिन पहला ओवर में काफ़ी रन खर्च किए सागर ने। अब देखना दूसरे ओवर में बुलाया गया है गेंदबाज निखिल को।
निखिल, सामना करेंगे वहां पर बल्लेबाज वैभव। पहली गेंद वहां पर अच्छी लंबाई की गेंद रही थी, ऑन साइड की दिशा में इस गेंद को मोड़ दिया वहां पर बल्लेबाज वैभव ने। एक रन की मदद से स्ट्राइक को रोटेट करते हुए स्कोर जा पहुंचा है 18 रन बिना किसी विकेट के नुकसान पर भारत स्पोर्ट्स। दूसरे ओवर का अब खेल शुरू हो चुका है। आतिश बामरे पिछले ओवर में बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी सागर भोईर के सामने, जहां पर चौकों की हैट्रिक उन्होंने लगाई थी। 15 रनों पर नाबाद है। इस बार चॉप कर दिया इस गेंद को, खिलाड़ी को बीट करती हुई ये गेंद, थोड़ा सा फंबल होता और उसी बीच वहां पर दूसरे रन के लिए पलट चुके। तेज कदमों के साथ ये 2 रन पूरे किए। जैसे देखा कि थोड़ा सा फंबल हुआ, वहां पर दूसरे रन के लिए पलट चुके थे आतिश। अच्छी दौड़ देखने को मिली है विकेटों के बीच में। 2 रनों की मदद से स्कोर 20 पर जा पहुंचा है। वाइड यॉर्कर किया था वहां पर गेंदबाज निखिल ने, बहुत बढ़िया तरीके से चॉप किया था उस गेंद को आतिश ने। जियांस इंटरप्राइजेस आयोजित जयगांव देवी चषक बापगांव, सूरज भोईर की ये देन। इस बार इम्प्रोवाइज स्ट्रोक खेला है, वहां पर देखना है डीप से खिलाड़ी आते हुए। 1 रन पूरा किया, एक बार फिर से वहां पर दूसरे के लिए पलट चुके, खतरा हो सकता है, लेकिन तेज कदमों के बाद एक बार फिर से 2 रन। अच्छा कमिटमेंट देखने को मिल रहा है दोनों खिलाड़ियों के बीच में, आतिश और वैभव। सिंगल को डबल में कन्वर्ट किया जा रहा है, ये देखते हुए कि गेंदबाजी अब अच्छी हो रही है तो ज़्यादातर अब रन डबल में आ रहे हैं, जबकि पिछले ओवर में जो स्कोर बन रहा था वो हवाई फायर करते हुए बन रहा था। स्कोर हम देखें तब तक 22 रन। इस बार निखिल की ये गेंद, वहां पर देखना है पारी समाप्त होते हुई आतिश बामरे का विकेट गिरता हुआ, यहाँ पर बड़ा विकेट, पहला ब्रेक थ्रू दिलाते हुए अपनी टीम को निखिल। तो पहला विकेट गिरा है यहाँ पर भारत स्पोर्ट्स का आतिश बामरे के रूप में। एक अच्छी शुरुआत ज़रूर दी है, अपनी टीम को 19 रन बनाकर लौट रहे हैं। अब उनकी जगह लेने के लिए आतिश पाटिल। अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही है यहाँ पर। दूसरे ओवर में निखिल द्वारा अब तक 5 रन खर्च किए 4 गेंदों में और एक बड़ा विकेट हासिल किया है। पहला ब्रेक थ्रू दिलाया अपनी टीम को निखिल ने। आतिश पाटिल टीम के कैप्टन इस वक्त आते हुए। आज के दिन का ये चौथा मुकाबला और सभी मुकाबले हमने देखा कि 70 प्लस का ही स्कोर रहा है। पिछला मुकाबला भी क्या मुकाबला रहा था, जहां पर सोना देवी टेमगर और जय मसूबा पिंपलास के बीच में वो मुकाबला रहा था। राहुल मात्रे ने क्या गजब की पारी खेली, अर्धशतक लगाया और अपनी टीम को जीत दिलाई। ये मुकाबला भी उसी तरफ बढ़ता हुआ जिस तरह से शुरुआत मिली है निखिल। इस बार देखना है वहां पर ग्लांस किया इस गेंद को, विकेटों के बीच में ये गेंद रही थी, बहुत बढ़िया तरीके से ग्लांस कर दिया था वहां पर आतिश पाटिल ने। 1 रन की मदद से स्कोर जा पहुंचा है 23 रन। 1 विकेट गंवाने के बाद भारत स्पोर्ट्स 81 रन 81 का टारगेट रखा है जय भोलेनाथ सरोलीपाड़ा ने। शुरुआत उतनी बेहतर नहीं रही थी सरोलीपाड़ा की, लेकिन जो मिडल ऑर्डर के बल्लेबाज रहे थे उन्होंने गजब की बल्लेबाजी की है। और ये चीज़ हम सुबह के पहले मुकाबले से देख रहे, जब विक्टोरियन के 3 रन पर 3 विकेटें गिर गई, उसके बाद रज्जाक और मोनिश ने 70 रनों की साझेदारी की थी। इस बार देखना है फोर्सिंग स्ट्रोक ज़रूर लगाया वहाँ पर वैभव ने और गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए अच्छा स्ट्रोक इस वक्त आता हुआ वैभव के बल्ले से।
वह 27 रन। पिछले गेंद के ऊपर बहुत ही खूबसूरत बाउंड्री लगाई थी वहाँ पर वैभव ने। पहले ओवर में जहाँ 17 रन आए, उसके बाद दूसरे ओवर में 10 रन, 2 ओवर की समाप्ति पर 27 रन बने हैं। अभी भी यहाँ से हम देखें तो 54 रन और चाहिए। चार ओवर 24 गेंदें और 54 रन 54। अभी भी यहाँ से रन चाहिए। एक बार फिर से सागर को बुलाया गया है गेंदबाजी के लिए। सागर भोईर अपने कोटे का दूसरा ओवर लेकर आते हुए कंटिन्यू रखा है उन्हें। पहले ओवर में हालांकि थोड़े से महंगे साबित ज़रूर हुए थे, लेकिन एक अच्छे गेंदबाज है, एक ऐसे गेंदबाज है कि किसी भी वक्त वो वापसी कर सकते हैं। पहली गेंद वहां पर सागर की ऑन साइड की दिशा में इस गेंद को मोड़ा है आतिश पाटिल ने। डीप से खिलाड़ी आते उसी बीच वहां पर एक ही रन आएगा इस गेंद के ऊपर। तीसरे ओवर की अब शुरुआत होती हुई। पहली गेंद के ऊपर 1 रन और स्कोर 28 रन, 1 विकेट गंवाने के बाद भारत स्पोर्ट्स। इसके बाद आरडी 4440 ओली और विक्टोरियन स्पोर्ट्स के बीच में मुकाबला रहेगा। इस बार बड़े हिट की तरफ गए थे वहां पर बल्लेबाज वैभव। पैरों पे लगने भर के बाद 1 रन आता हुआ लेग बाय के रूप में ये रन आएगा। स्कोर जा पहुंचा 1 रन की मदद से। तीसरे ओवर में 1 विकेट गंवाने के बाद 29 रन। पिछला मुकाबला जो होने वाला है वो भी एक अच्छा मुकाबला रहेगा। जिस तरह से रज़ाक गेंदबाजी और बल्लेबाजी कर रहे हैं, तो दूसरी तरफ हम आरडी की टीम देखेंगे, तो एक अच्छे मुकाबले की उम्मीद। इसी बीच इस बार देखना है, अच्छी गेंद रही थी विकेटों के बीच में, इस बार रखा था गेंद को सागर ने। इस ओवर में अच्छी गेंदबाजी कर रहे हैं सागर। अब तक 3 गेंदों में सिर्फ 3 रन खर्च किया है। हालांकि पिछले ओवर में कुछ गेंदें उन्होंने फुल टॉस खिलाई थी, लेकिन अपनी गलतियों से कहीं ना कहीं यहाँ पर सबक लिया है सागर ने, और यही अच्छी बात भी है उनकी टीम के लिए। इस बार वैभव ने इस गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से फेंका है 6 रनों के लिए। हुआ 36 रनों पर। एक बार फिर से खेल की शुरुआत होती हुई। स्कोर हम देखें तो 36 रन। पिछली गेंद के ऊपर बहुत बढ़िया स्ट्रोक लगाया था वहां पर बल्लेबाज वैभव ने। इस बार शॉर्ट गेंद हुक करने की कोशिश, अच्छी गेंद रही थी। इस बार सागर की शॉर्ट गेंद रखा था, बल्लेबाज हुक करने की कोशिश की, वहां पर सीधा विकेट कीपर के हाथों में गेंद जाती हुई डॉट गेंद। गजब की वापसी यहां पर इस बार की है सागर भोईर ने। स्कोर अभी भी रुका हुआ है 36 रन, 1 विकेट गंवाने के बाद। अभी भी यहां से काफ़ी रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए भारत स्पोर्ट्स को।
जबकि बल्लेबाज कोशिश जरूर कर रहे हैं। उसी बीच इस बार देखना है, ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम, गेंद के नीचे डीप से खिलाड़ी आते हुए, और इस बार नहीं बच पाएंगे वैभव। दूसरा विकेट गिर आइए, बचे हुए 3 ओवर में ये 45 रन बनते हैं या नहीं बनते, किसकी होती है हार और किसकी होती है जय जयकार, ये सब कुछ बताएंगे वॉइस ऑफ ठाणे जिला सिद्दीक भाभे सर। कमेंट्री की यूनिवर्सिटी। छत्तीस धावा झालेल्या आहेत आणि समोर जे लक्ष्य आहे, एक विशाल लक्ष्य आहे, 81 धावांचं. प्रमोद म्हात्रे यावेळेला मात्र बघितला पण चेंडू खाली राहिला होता, फुल्लर लेनचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि पंचांचा इशारा येतोय लेग बाय. धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या होते 37. वर्ल्ड संघाने सामना जर जिंकला तर जानकोई ढाबा या ठिकाणी त्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सुसज्ज अशी एक पार्टी आहे जानकोई ढाब्यामध्ये, त्यांची लगेचच व्यवस्था करण्यात आलेली आहे JSG ठाणगे यांच्याकडून. याला फुलटा चेंडू आणि स्वंग केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे. व्हॉट अ शॉट, षटकार. काय षटकार लगावलेला आहे. हा षटकार बघितल्यानंतर मला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषक चॅलेंज मैदानावर झालेली स्पर्धा आठवली. अशाच प्रकारची फटकेबाजी आतिश पाटील यांनी केली होती आणि चॅम्पियन आपल्या संघाला बनवलं होतं. काय फटका खेळलेला आतिश. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या झाली 43, 43. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. 81 धावांचं लक्ष्य आहे. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. आतिश खेळपट्टीवर आहे, त्याचबरोबर प्रतीक खेळपट्टीवर आहे. दोघांकडे एक क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. प्रमोद राईट आर्म. यावर मात्र स्वीपचा फटका खेळलेला चेंडू फाईन लेगकडे जातोय. खेळायचं होतं स्क्वेअर लेगकडे, चेंडू मात्र फाईन लेगकडे जातोय. शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला त्यानं, तोपर्यंत संधी मिळते आतिश पाटील ह्यास स्ट्राईक रोटेट करण्याची. आता मात्र जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. हे 2 चेंडू फार महत्त्वाचे ठरणार आहेत, पण अजूनही सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. यापूर्वीचा सामना आपण बघितला की राहुल यांनी काय फलंदाजी केली होती. जय मसोबा पिंपळा संघाला पराभूत केलं होतं. 1 मॅन आर्मी. प्रमोद याला होता फटका खेळलाय, चेंडू सरळ जातोय, तो डीप मिडॉनला लॉंगांचा क्षेत्रक्षक येतोय.
फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 45. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. 36. जय भोलेनाथ सरवलीपाडा विरुद्ध भरत स्पोर्ट्स वलपाडा या दोन संघामध्ये हा सामना आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू आणि स्वीपचा फटका आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. एक दणदणी षटकार. त्यांची हा सामना जर त्यांनी जिंकला तर त्यांची खास पार्टी भोजनाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे जानकोई ढाबामध्ये जयेश ठाणगे यांच्याकडून. तर आता मात्र सामना रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे, कारण जे लक्ष्य आहे 12 चेंडू आणि 30 धावा. 12 चेंडू आणि 30 धावांची सामना लगेच सुरू करायचा आहे, जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. यानंतरचा सामना जो असेल तो 6 षटकांचा असेल. दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी विक्टोरियन त्याचबरोबर RD 4440 ओडी दोन संघातील कॅप्टनने याची नोंद घ्यायची आहे. केतन येतोय गोलंदाजी करण्यासाठी. केतन याने फलंदाजी चांगली केली होती. 27 धावांचं योगदान दिलं होतं. एक चौफेर फटकेबाजी केली होती. केतन राईट आर्म. यावेळेला मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका चेंडू सरळ जातोय मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे आणि स्ट्राईक रोटेट केलेली आहे. हे फार महत्त्वाचं आहे. प्रतीकला माहीत आहे की आतिश फटकेबाजी करतोय. यापूर्वी त्याने दाखवून दिलेले 2 षटकार लगावले होते. बऱ्याच वेळेला असं होतं की जास्तीत जास्त संधी आपल्या सहकार्याला देणं उचित ठरतं, जो सहकारी चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. आता मात्र 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. हे षटक फार महत्त्वाचं ठरणार आहे. या षटकात जितक्या जास्त धावा परस्पर वलपाडा संघ पटकावेल तितका मानसिक दबाव शेवटच्या षटकामध्ये कमी असेल आणि जितक्या कमी धावा जे बोलणं सर्वपाडा संघाचा गोलंदाज देईल तितकं प्रेशर ते प्रतिस्पर्धी संघावर बिल्डअप करू शकतात. 11 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. केतन गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. याला मात्र ताकदवर फटका खेळलेला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल. आता मात्र 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 28 धावा. रंगतदार सामना जय भोलेनाथ सरवलीपाडा विरुद्ध भरत स्पोर्ट्स वलपाडा दोन संघामध्ये. एखादा जेव्हा मोठा फटका लागेल तेव्हा सामना हा भरत स्पोर्ट वलपाडा संघाच्या बाजूला झुकलेला दिसेल. चेंडू डॉट गेला किंवा फलंदाज बाद झाला. सामना जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाच्या बाजूला झुकलेला दिसेल. केतन यावेळेला मात्र फुल्लर लाईनचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. वाईड यॉर्कर म्हटलं तर अवघड ठरणार नाहीये. चेंडू सरळ वेध घेतोय तो यष्टी रक्षकाचा आणि निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती.
आता मात्र 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावा. केतन राईट आर्म, यावेळेला मात्र पुलचा फटका आणि पॉवरफुल डीप मिड विकेट सीमापार षटकार. जय जिंकण्यासाठी 8 चेंडू 22 धावा. याला मात्र चेंडू गोलंदाजच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एकच धाव मिळणार आहे. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावा. 7 चेंडू आणि 21 धावा. यानंतर आरडी ओवळी आणि व्हिक्टोरियन या दोन संघामधील सामना आपण पाहणार आहोत. व्हिक्टोरियन संघाने आज काय कामगिरी केली होती, बालाजी सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं. आमचे सहकारी वसंत गायकवाड सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. आपलं खूप खूप स्वागत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयात निवृत्त झाले आणि आज खूप समाधानी जीवन जगत आहेत. त्यांना पुन्हा एकदा नक्कीच दीर्घायुष्य लाभावं असं आमचे सूरजजी भोईर, त्याचबरोबर जियान एंटरप्राइज यांच्याकडनं मी परमेश्वराने प्रार्थना करतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग साधता आलेले नाही. स्क्वेअर लेगकडे जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 20 धावा. जास्त वेळ घ्यायचा नाही कारण अजूनही यानंतर 2 सामने होणार आहेत. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे कारण यानंतर अजून 2 सामने व्हायचे आहेत, होणार आहेत. टॉस ही झालेला आहे. आरडी ओवळी, आरडी 444 ओवळी आणि व्हिक्टोरियन. आज पहिल्याच सामन्यामध्ये व्हिक्टोरियनचा एक अलग अंदाज बघायला मिळाला. काय कामगिरी केली होती. सुरुवातीला उत्कृष्ट फलंदाजी, त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजी, अप्रतिम कामगिरी आज व्हिक्टोरियनने केलेली आहे आणि आज सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. गोलंदाजीसाठी निखिल येतोय. महत्वाचा षटक आहे दोन्ही संघासाठी. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. फुलटॉस चेंडू आणि स्वंग केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे. डीप मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर, दर्जेदार षटकार. पाटील याची अतिशय फलंदाजी बघायला मिळते. तिसरा षटकार आलेला बॅटमधून. काय फलंदाजी करतोय आतिश. ज्या फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे ती फटकेबाजी बघायला मिळते. आता मात्र 5 चेंडू आणि 14 धावा. 5 गेंदों में 14 रन चाहिए. 5 चेंडू आणि 14. ज्ञानेश्वर भोईर तसेच जयेश ठाणगे यांच्याकडून जर
भरतस्पोर्ट वलपाडा हा संघ विजय झाला या सामन्यामध्ये. त्यांच्यासाठी एक पार्टीचं आयोजन केलेलं आहे. समोरचं जानकोई ढाबा आहे, त्या जानकोई ढाब्यामध्ये सुसज्ज अशी पार्टी असणार आहे. सुरुची भोजनाची व्यवस्था त्यांची केलेली आहे. निखिल पुन्हा एकदा मार्गस्थ. फुल टच चेंडू, माझं टायमिंग झालेलं नाही, झेल सुटतोय. आधीच थोडासा नाराज आहे कारण स्ट्राईक घेण्याचा त्याने प्रयत्न केला होता. आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. पण प्रतीक असा एक फलंदाज, त्याच्याकडे जो एक क्षमता आहे फटकेबाजी करण्याची, दोन्ही फलंदाजाकडे क्षमता आहे, पण आतिश याने मात्र आक्रमकता दाखवून दिलेली आहे. प्रतीकने सुद्धा एक षटकार लगावलेला आहे. 4 चेंडू आणि 13 धावा. रंगतदार सामना, हाय स्कोरिंग सामना. आज हाय स्कोरिंग सामने सुद्धा रंगतदार अवस्थेत बघायला मिळाले. यापूर्वीचा सामना आपण बघितला होता, हाय स्कोरिंग सामना होता आणि त्या सामन्यामध्ये पिंपलास संघ पराभूत झाला होता. जय मसोबा पिंपलास. हा सामना सुद्धा हाय स्कोरिंग आहे. आतापर्यंत चांगल्या रीतीने पाठलाग केलेला आहे. निखिल यावेळेला मात्र ड्राईव्ह केलेला आहे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. स्ट्राईक आतिशकडे दिली जाते कारण 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावा. 3 चेंडू आणि 12. सामना अजूनही रंगतदार अवस्थेमध्ये, कारण आतिश खेळपट्टीवर अतिशयने आतापर्यंत पाहतोय 3 षटकार लगावलेले आहेत. 21 धावनो खेळतोय, 25 धावनो खेळतोय आतिश. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. एक सिली पॉइंट लावला जातोय प्रेशर बिल्डअप करण्यासाठी. याला फटका खेळलेला आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक दीपमधून येते. व्हाट ए कॅच, अप्रतिम झेल, कॅचेस विन द मॅचेस. जितू याचा एक अप्रतिम झेल, कॅचेस विन द मॅचेस. आपण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा पाहतोय. मला एक सामना आठवतोय, रिलायन्स कप 1987. सेमीफायनलचा सामना होता भारत विरुद्ध इंग्लंड आणि कपिल देव. ज्याप्रमाणे फलंदाजी करीत असताना कपिल देव यांनी 20 चेंडूमध्ये 31 धावा पटकावल्या होत्या आणि हेमिंग गोलंदाजीला आला. माईक गॅटिंग कॅप्टन होता. वाईडिश मिड विकेटला उभा राहिला. फलंदाजाला मनपसंत फटका खेळण्याची संधी देण्यासाठी हेमिंगने चेंडू टाकला आणि माईक गॅटिंगने झेल घेतला. सामन्याला कालाटणी मिळाली. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. आणि वानखेडेवर भारत सेमीफायनलमध्ये पराभूत झाला. रिलायन्स कप 1987. आणि या स्पर्धेची दुसरी एक आठवण आहे. 1987मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे सीमारेषेच्या बाहेर बॉल बॉय म्हणून कार्यरत होते. सगळ्यांना आठवत असेल, जाणकार प्रेक्षकांना माहीत असेल. 1987मध्ये वानखेड्याला सचिन तेंडुलकर हे सीमारेषेच्या बाहेर बॉल बॉय म्हणून होते. आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 2 चेंडू आणि 12 धावा. अजूनही सामना संपलेला नाही. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. निखिल पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. 2 चेंडू 12 धावा. यावेळेला मात्र एक लिव्हिंग एज. आणि आता मात्र असं वाटते की आव्हान संपुष्टात येईल. विजयाकडे वाटचाल केली जय भोलेनाथ सरलीपाडा संघ, कारण 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. यस देवेंद्रजी ठाणगे, आपण कुठे असाल तर आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. यस पिंपलास प्रीमियर लीग स्पर्धा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. यावेळेला फटका खेळलेला आहे कव्हरच्या दिशेने आणि याचबरोबर जय भोलेनाथ सरळपाडा हा संघ विजय प्राप्त करतोय आणि भरत स्पोर्ट्स वलपाडा हा संघ पराभूत होतोय. पण मात्र एक चांगला सामना बघायला मिळाला आणि मॅन ऑफ द मॅच केतन इज द मॅन ऑफ द मॅच.
केतन म्हात्रे क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. 27 धावांची खेळी केली होती केतन म्हात्रे यांनी.